लक्षात ठेवा, आपला पोरगा तिकडे दिवसभर अभ्यास करून राहिला, ऑनलाईन क्लास असेल, ऑफलाईन क्लास असेल, रात्रभर जागून तो अभ्यास करतोय. आपलं कुठेतरी काम आहे की त्याचे डॉक्युमेंट्स अपडेट करणं, त्याला जो फॉर्म भरायचा आहे तर तो फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा आहे, कुठं चूक होऊ शकते, तर हे आपलं कुठेतरी काम आहे. ना की आपलं असं काम आहे की आपले व्हॉट्सअपचे स्टेटस अपडेट करणं, आलेल्या फेसबुक पोस्टला लाईक करणं, तिथं कुठेतरी कमेंट करणं. हे काम थोडं बाजूला ठेवा. आणि जर तुम्ही थोडे जरी सिरियस असाल आपल्या पोराबद्दल, पोरीबद्दल, तर हा जो व्हिडिओ आज आपण बनवतोय तर याला थोडं सिरियस बघा. जर तुम्हाला यामध्ये सिरियसनेस नसेल तर आता व्हिडिओ बंद करा आणि कुठेतरी एखादी रील पहा, दुसरीकडे एखादा कुठं पोस्टला लाईक करायचं असेल ते लाईक करा. थोडं सत्य बोलतोय, कटू बोलतोय, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, मला तुमच्या भावासारखं समजा. आणि एक मित्र म्हणून, एक जवळचा मित्र म्हणून हे जे मी तुम्हाला सांगतोय, आपल्या पोरासाठी किमान वर्षभर आपल्याला आपला मोबाईल अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आणि आलेल्या प्रत्येक आपल्या व्हिडिओजला, तो हिंदीतला एखादा व्हिडिओ असेल एखाद्या युट्यूबरला अपलोड केलेला युट्यूबचा, तर त्यामध्ये काय सत्यता आहे तर ती बघा. एखादा व्यक्ती फक्त त्याची पेड काउन्सिलिंग जॉईन करेपर्यंतच तुमच्याशी गोड गोड बोलतोय का, तर हे थोडं माहिती करून घ्या. कारण आता सध्या एवढा सुळसुळाट झालेला आहे, फसवेगिरी खूप आहे, तर त्यामुळं थोडं अपडेटेड राहा, गरजेचं आहे. आपल्या पोराची मेहनत वाया जायला नको. नीटचा जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे, खूप सारे पॉइंट्स असतात, दरवर्षी पोरं चुका करतात, पण जबाबदारी आपली आहे, आपण जबाबदार व्यक्ती आहे. त्याचं जे काम चुकून राहिलं ते तर तो अभ्यास करतोय ना, आपलं काम कोणतं आहे, त्याला आता फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म भरण्याकडे लक्ष देईल का तो त्याचा अभ्यास करेल, हे काम पूर्णपणे आपलंही लक्षात ठेवा. तर त्यामुळं आपण सध्या एक जो फॉर्म आहे की जो मागच्या वर्षी भरलेला होता एनटीएच्या वेबसाईटवर, तर तो एकदा चेक करू. आणि त्यातले फक्त काही महत्वाचे पॉइंट्स की जे आपल्याला लक्षात ठेवायचे. तुमच्याकडे जर नोटबुक किंवा पेन असेल तर खूपच चांगलं, नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर मग थोडं स्टॉप करत करत घ्या. आणि नोटबुक आणि पेनचं सुद्धा मी काम पडू देत नाही, फक्त तुम्ही सविस्तर चेक करा. बघा, आपण काय करूया, तर जो मागच्या वर्षी नीटचा भरलेला फॉर्म होता तर तो या ठिकाणी स्क्रीनवर मी लावतोय. स्क्रीनवर फॉर्म दिसताना एक लक्षात घ्या, तुम्ही काय करणार आहे की सर हा फॉर्म आम्हाला व्हॉट्सअप करून द्या आणि हे सगळं प्रिंट काढून लगेच भरून घेतो. हे दरवर्षीच पालक लोक करतात, पण चुका होतात. का बरं, तुम्हाला एक 5 मिनिटं त्या पोरासाठी देता येऊन नाही राहिले, 5 मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही मागत मी. पण जर नसेल वेळ, बंद करा व्हिडिओ, नसेल वेळ तर लगेच थांबा. बघा, आता यामध्ये आपल्याला 3 पेजेसचा फॉर्म भरायचा आहे. मी तुमचा अमूल्य वेळ घेणारच नाही, मला माहिती आहे की तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे सध्या. आणि तुम्ही जर का विद्यार्थी म्हणून व्हिडिओ पाहत असाल तर काहीच गरज नाही, तुमचा अभ्यास सध्या महत्वाचा आहे. मला जिजाऊ अकॅडमीच्या व्हिडिओचे लाईक किंवा व्ह्यूज वाढवायचे नाहीत. तुम्ही जर स्टुडंट असाल तर आजच बंद करा आणि पुस्तक हातात घ्या किंवा एखादा ऑनलाईन क्लास असेल तर तो करा. पालकांना एक नम्र विनंती आहे, पोराच्या जवळ सध्या मोबाईल देऊ नका. परीक्षा होईपर्यंत त्याला मोबाईल पासून दूर ठेवा. बघा, आता हे डिटेल्स की जे मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचे चुकले होते आणि हा 3 पेजेसचा फॉर्म आहे. सर मग हा फॉर्म आम्हाला पण पाठवा ना. अरे बाबा ऐक ना, सुरुवातीला हे काय यामध्ये तर ते पहा, सुरुवातीला कमेंट नंतर करा. तुम्हाला काय अडचणी येतात तर त्या नंतर मला सांगा. मी अगोदर पण सांगितलं, तुम्हाला जर हे सगळं माहिती असेल तर पुढे काही तुम्हाला अडचण येणार नाही. बघा, आता सुरुवातीला काय दिलेलं आहे, पर्सनल डिटेल्स मध्ये, इन केस ऑफ गर्ल कॅन्डिडेट, आर यू ओनली गर्ल चाइल्ड ऑफ युअर पॅरेंट्स. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, सर एकच मुलगी आहे आणि मी तिथे यस केलं, पण मग मुलगा नाही का, तर मुलगा पण आहे सर, पण मुलगी तर एकच आहे ना. वाक्याचा अर्थ थोडा समजून घ्या. तुम्हाला फक्त एकच मुलगी असेल तरच यस करायचं. म्हणजे कुठेतरी नंतर कोणीतरी सांगतं की नाही, ते काय होतं की ते एकच मुलगी जर असेल तरच यस करायचं होतं, दुसरं जर एखादा अपत्य असेल तर नोच करायचं होतं. पण मग आता हे घाबरतं ना की यानं तर नो अगोदर यस केलेलं आहे, सर आम्हाला एकच मुलगी होती म्हणून आम्ही यस केलं, पण मुलगा पण आहे तिच्या अगोदर जन्माला आलेला किंवा नंतर जन्माला आलेला. मग आता काय करायचं सर, एनटीए न तर कॉल पण, एनटीए तर कॉल पण लागत नाही, एनटीए तर मेलचा रिप्लाय पण देत नाही, कशी देणार आहे. आपण पहिले चूक करतो ना, आपण अपडेट नाही राहत. तर त्यामुळे लक्षात ठेवा की जर समजा तुम्हाला एकच मुलगी असेल तरच तुम्हाला यस करायचं, अन्यथा तुम्हाला नो करायचंय. पहिला पॉइंट क्लिअर झालेला असेल. आता कॅटेगरी, आता कॅटेगरीमध्ये खूप कन्फ्युजन आहे. पहिली गोष्ट आहे की आता मला माहिती की तुम्ही काय करणार, तुम्ही जर एससी एसटी वाले असाल ना तर तुम्ही तिथपर्यंत स्किप करत घेणार, 10-10 सेकंद याला पुढे नेणार आहे. तुम्ही जर ईडब्ल्यूएस वाले असाल तर जोपर्यंत ईडब्ल्यूएस मी मार्क करत नाही तोपर्यंत तुम्ही स्किप करणार आहे, कारण ह्या सवयी पडलेल्या आणि नंतर मग चुका खूप होतात. हे नंतर समजेल तुम्हाला की हे स्किप करणं
किती महागात पडलं. लक्षात घ्या, तुम्ही जर ओपन मध्ये असाल, तुमच्याकडे कुठलंही कॅटेगरी सर्टिफिकेट नाही, तुम्ही प्युअर ओपन मध्ये, तर त्यामुळे तुम्ही ओपन मधून फॉर्म टाकू शकता. पण तुम्ही जर व्हीजे, एनटी, एसबीसी या कॅटेगरीमध्ये असाल, एसईबीसी मी बोललो नाही, एसबीसी या कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्ही सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये येतात, तर त्यामुळे आपल्याला फॉर्म भरताना ओबीसी वर क्लिक करावं लागतं. सेंट्रल मध्ये व्हीजे, एनटी वेगवेगळ्या कॅटेगरी दिसत नसतात. यानंतर जर आपण ईडब्ल्यूएस मध्ये असेल, तर ईडब्ल्यूएस चा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वेगळं मिळतं आणि स्टेटचं वेगळं मिळतं. एकावर नाव असतं अनेक्झर आय आणि दुसऱ्यावर नाव असतं अनेक्झर ए. हे दोन्ही वेगवेगळे असतात आणि हे दोन्ही आपल्या फाईलला आपण काढून ठेवले पाहिजे. तर हे एक महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर एससी एसटी मध्ये जर असाल, तर तुम्ही तिथेही क्लिक करू शकता. पण आता सर्वात महत्वाचा विषय येतो की सर आम्ही स्टेटमध्ये एसईबीसी मध्ये आहोत, पण मग आता इथं तर एसईबीसी कास्ट दिसूनच नाही राहिली. नवीन या 2 वर्षामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला मिळतं, व्हॅलिडिटी पण होते, नॉन क्रिमिलियर पण लागते, सगळ्याच गोष्टी आहे, पण इथं एसईबीसी नाहीये. मग आता एक तर तुम्ही सेंट्रलचं ईडब्ल्यूएस जर काढलेलं असेल, तर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरा, किंवा मग सरळ तुम्हाला पर्याय कोणता आहे, ओपन. कारण एसईबीसी कॅटेगरी जी आहे 2025 मध्ये नव्हती, ही महाराष्ट्रामध्ये आलेली कॅटेगरी आहे, ही सेंट्रल मध्ये नाहीये, तर त्यामुळे इथं तुम्हाला ओपन मधूनच फॉर्म भरावा लागणार आहे. तर हे एक क्लिअर मुद्दा तुमचा झाला असेल. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे. काल परवा नांदेडवरून एक कॉल आलेला होता, मुलगी होती आणि या ठिकाणी बघा RUPWD, थोडक्यात तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये आहात का, कन्फ्युजन होतं त्यांना खूप. आणि कन्फ्युजन होणं साहजिक आहे, कारण आपण सध्या अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय की आपल्याला फॉर्म भरायचा आहे अजून काही दिवसांमध्ये, आणि आपण लो व्हिजन मध्ये आहोत, किंवा आपल्याला कानाचा प्रॉब्लेम आहे, किंवा आपल्याला कुठतरी एखादा हात जो आहे तर तो आपला वर्क करत नाहीये, लोकोमोटर मध्ये आपण आहोत, पण आपल्याकडे पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट जे आहे तर ते आपल्या जिल्ह्याचं आपल्याकडे आहे. पण आता हे जर सर पुढे व्हेरीफाय नाही झालं, तर माझं ऍडमिशन तर कॅन्सल नाही होणार ना. आमच्या मुलीला तर चांगले मार्क्स मिळत आहेत, आमच्या मुलाला तर चांगले मार्क्स मिळत आहेत, पण सर जर हे पीडब्ल्यूडी जर व्हेरीफाय नाही झालं तर मग काय होईल. बरोबर आहे, तुमचा विचार करणं, तुम्ही तुमच्या पाल्याची काळजी करताय, तुम्ही तुमच्या मुलीची, तुम्ही मुलाची काळजी करताय, तुमचं अभिनंदन आहे, आणि हे असंच व्हायला पाहिजे. बघा, तुम्ही जर पीडब्ल्यूडी मध्ये असाल तर तुम्ही सध्या त्याला यस करू शकता, पण तुमच्याकडं जिल्हा शल्य चिकित्सकचं ते सर्टिफिकेट आहे का, तर तो नंबर जो असतो UDID क्रमांक जो आहे तर तो तुमच्याकडे आहे का, तर हे नक्की एकदा फाईलला चेक करा. आणि नंतर ज्यावेळेस रिझल्ट लागतो तर त्यावेळेस आपल्याला ते नागपूर किंवा मुंबई दोनपैकी एका ठिकाणाहून व्हेरीफाय करून आणावं लागतं, ती टीम असते. सर जर ते व्हेरीफाय नाही झालं तर मग काय करायचं. जर व्हेरीफाय नाही झालं तर तुम्ही जर एससी मध्ये असाल, एससी मधून काउन्सिलिंग करा. तुम्ही जर ओपन मध्ये असाल, ओपन मधून काउन्सिलिंग करा. भरपूर ऑप्शन तिथं उपलब्ध असतात, फक्त तुमची तयारी पाहिजे. सर मग नागपूरला आमचं जाणं होत नाही. मग आता आता मागच्या वर्षीचा एक विषय की आमच्याकडं काउन्सिलिंग जॉईन केलेली जिजा अकॅडमीला, सर तुमच्यापैकी कोणी आमच्या सोबत येणार आहे का. म्हणजे विषय, प्रश्न किती गंभीर आहे बघा. सर तुमच्यापैकी आमच्या सोबत कोणी येणार आहे का. बर, एवढंच नाही, कॉलेज अलाउड झालं पोराला, तर पालकांचा कॉल आला की सर तुमच्या टीम मधील एखादा माणूस आमच्या सोबत द्या. म्हणजे थोडक्यात तुम्ही जी काउन्सिलिंग करताय, काउन्सिलिंगचा अर्थ लक्षात घ्या. कुठेही काउन्सिलिंग जॉईन केली, ऑनलाईन फॉर्म भरणे आणि चॉईस फिलिंग करणे म्हणजे काउन्सिलिंग नसतं. तुमचं प्रॉपर गायडन्स व्हायला पाहिजे, काउन्सिलिंग शिकवली जायला पाहिजे, तर त्याला काउन्सिलिंग म्हणायचं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर बघितलेले असतील, महाराष्ट्रामध्ये तर खूप सारे झालेले आहे. 2021 पासून आम्ही काउन्सिलिंग करतोय. प्रत्येक मुलाला माहितीये की आम्ही त्याला कुठपर्यंत गाईड करतोय, तर त्यामुळे एकही निगेटिव्ह कमेंट किंवा एकाचंही निगेटिव्ह मत जिजाऊ अकॅडमी बद्दल आतापर्यंत नाही, आणि हीच खरी आमची कमाई आहे, हे लक्षात घ्या. ही मी पब्लिकली सांगतोय. तर त्यामुळे आम्ही कोणालाच म्हणत नाही की आम्हाला जॉईन व्हा. आमचे जे अगोदरचे पालक आहे ना, तर ते कॅन्डिडेटला बळजबरीनं म्हणजे आम्हाला घ्यायला लावतात की सर एवढा तरी घ्याव, एक शेवटचा आहे आमचा नातेवाईक आहे, हा घेऊन टाका, असं होतं. तर बघा आता समोर, डू यू बिलॉंग्स टू रिलिजियस मायनॉरिटी, तर हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही पुण्याला आहे, तुम्ही मुंबईला आहे, तुम्ही नागपूरला आहे, चंद्रपूरला आहे, कुठेही असा, पण या मुद्द्यामध्ये तुमचं जर कन्फ्युजन असेल, तुमचं थोडं जरी चुकलं तुमचं पुढं पण फॉर्म भरताना, तर डायरेक्ट तुम्हाला मुंबईला सीईटी सेलच्या ऑफिसला जावं लागतं, विषयच नाही. सर मग नागपूरहून मग मुंबईला कधी जाऊन ते कधी करेक्शन करू, मग त्यासाठी अगोदर हा व्हिडिओ पाहून घे पूर्ण, म्हणजे काही कन्फ्युजन राहणार नाही. बघा, हे मायनॉरिटी काय, सर आम्ही मायनॉरिटी मध्ये आहोत, मग आम्ही यस केलं चालेल का.
पण तुमच्याकडे मायनॉरिटीचं सर्टिफिकेट काढलंय का तुम्ही? तर हा मुद्दा एकदा फाईल चेक करा. तुम्ही ज्या मायनॉरिटीमध्ये आहात तर ते सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला यस करायचंय, नाही तर तुम्ही नो करा. आणि हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही जर पीडब्ल्यूडी मध्ये असाल तर यस करा, नाहीतर त्याला नोच राहू द्या. त्याला चुकूनही यस करू नका. मग सर त्या कम्प्युटर सेंटरवाल्याकडून झालं, मग माझी काय चूक आहे? मग यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवतोय, लवकर बनवतोय. अजून फॉर्म भरायला महिना लागणार आहे. पण जर आपण थोडा स्किप केला असेल 10 सेकंद पुढं तर गेला तो मुद्दा. बघा आता हा पुढचा काय? रिलिजियस मायनॉरिटी. तुम्ही रिलिजियस मायनॉरिटी मध्ये येता. सर आम्ही अल्पसंख्याक मध्ये, सर आमच्या मार्कशीटवर आमच्या टीसीवर अल्पसंख्याक लिहिलेलं आहे, आमची अल्पसंख्याक जे आहे ते टाकलेलं आहे. पण तुमच्याकडे तुमचं मायनॉरिटीचं सर्टिफिकेट आहे का? तर हा मुद्दा मी अगोदर पण तुम्हाला सांगितला. ते जर असेल तर तुम्हाला इथं यस करायचं, नाही तर याला नो राव द्यायचं, याला यस करू नका. यानंतर पुढचा मुद्दा, आर यू डायबेटिक? तर यामध्ये बऱ्याच पालकांचं कन्फ्युजन आहे. सर यामध्ये पोराचं डायबिटिक का आमचं डायबिटिक? आम्ही तर आहो, आम्ही डायबिटीज वाले, पण मग आम्ही यस करायचं का तिथं? फॉर्म पोराचा भरणं सुरू आहे, आपला भरणं सुरू नाही. तर त्यामुळे जर मुलगा डायबिटिक असेल तर तुम्हाला यस करायचं, नाही तर इथं नो राव द्यायचं. सर याचा काही फायदा होतो का? म्हणजे रिझल्ट मध्ये याचे काही मार्क्स 4-5 मार्क्स वाढतील का? काहीच फायदा नाही. पण ज्यावेळेस समजा एखादा डायबिटिक वाला पेशंट असेल तर नक्की एक्झाम सेंटरवर काही मेडिसिन असतील, काही असतील, तर त्या ठिकाणी सगळे चेकअप होऊन ते त्याला अलाउड करू शकतात. तर त्यामुळे या ठिकाणी हा पॉइंट टाकलेला आहे. यानंतर हे बघा, हे काय येतं यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला जो नीटचा ड्रेस आहे, नीटचा ड्रेस सर्वांना माहिती आहे की आपल्याला साधं साधं सगळं तिकडे वापरायला घालून तिकडे जावं लागतं. पण मग जर समजा तुम्ही बुरखा नेणार आहे, समजा तुमची एक पद्धत आहे किंवा रिवाज आहे, काय म्हणतात त्याला, एक पद्धत आहे तुमच्या समाजाची, तुमच्या धर्माची, की तुम्हाला एक ड्रेस कोड आहे. की आता पंजाबी लोक आहे, मुस्लिम बांधव आहेत आपले, तर यांना एक स्पेशल असा ड्रेस जो आहे तर तो लागतोच. ते त्याशिवाय बाहेर जात नाहीत. मग त्यांच्यासाठी हे यस किंवा नो करायचं सांगितलेलं आहे. आपण तर साधं साधं आहे जे आहे ते त्याच युनिफॉर्म मध्ये आपण जाणार आहे. मग तुम्ही इकडे नो करा की नाही पाहिजे आम्हाला असा काही वेगळा ड्रेस. आता यानंतर मोड ऑफ प्रिपरेशन. सर आमच्या पोरांना ऑनलाईन क्लास लावले होते आणि ते या क्लासेसचे होते, पण त्याचं नावच नाही दिसत इथं. नाव नाही दिसत. डायरेक्ट तुम्हाला इथं ऑनलाईन कोचिंगवर यस क्लिक करायचं. नाव कुठलंच नाही येत, कोणत्याच क्लासचं नाही येत. हे सगळं एनटीएचा गव्हर्नमेंटचा फॉर्म आहे. इथं कोणत्याही क्लासचं नाव येणार नाही, कोणत्याही शाळेचं, कोणत्याही कॉलेजचं नाव येणार नाही. तुम्हाला जर का समजा शाळेमधून शिकवलेलं असेल इथं यस करा. सर आमचं पोरग घरीच आहे, मोबाईलवरचा अभ्यास करतं, आम्ही दिवस रात्र त्याच्याकडे मोबाईल देऊन टाकतो, करत बैस, असं जर असेल तर त्याला तुम्ही एक तर सेल्फ स्टडीवर क्लिक करा किंवा ऑनलाईन वर करा. सर ट्युशन लावलेलं आहे, नांदेडला आहे, लातूरला आहे, सोबत मम्मी आहे का सोबत आजी आहे किंवा हॉस्टेलला ठेवलेला आहे सर पोरगा, मग अशा वेळेस काय करायचं? तर हे ट्युशनवर तुम्ही क्लिक करू शकता. तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात का? एकदा नक्की या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळं महाराष्ट्रातल्या दुसऱ्या पण पोरायचे फायदे व्हाव, तुम्हाला जर वाटत असेल तर एकदा शेअर करा. तसं शेअर केलं पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही, पण जर करायचं असेल तर एकदा शेअर करू शकता. आणि जर जॉईन करायचं असेल जिजाऊ अकॅडमी तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला मेसेज करा. सेंड QR किंवा नीट 2026 तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील. फी भरा, हे करा, ते करा, असं मुळीच हट्ट नाही. रेग्युलर व्हिडिओज पहा. 90-95% जे काउन्सिलिंग आहे सगळं पब्लिकली दरवर्षी 2021 पासून फ्री मध्ये सुरू आहे. काही जे पर्सेंट आहे की त्यांना 1-to-1 कम्युनिकेशन पाहिजे असतं आमच्या टीम सोबत, चॉईस फिलिंगच्या लिस्ट पाहिजे असतात प्रॉपर, तर ते सगळं जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर ते त्या पेडच्या ग्रुपमध्ये मिळतं. तर त्यासाठी तो एक ग्रुप वेगळा बनवलेला आहे की तिथं एक युनिकनेस येतो, त्यामध्ये वेगळा नंबर दिला जातो आणि सगळं जे 1-to-1 काउन्सिलिंग आहे ते केलं जातं. काउन्सिलिंग म्हणजे थोडक्यात ते कोचिंगच आहे. सध्या जानेवारी महिना सुरू आहे, डिसेंबर पर्यंत ही सगळी प्रक्रिया चालते. आणि जे तुम्ही क्लासवर 2-2, 3-3 लाख रुपये खर्च करता त्याच्या तुलनेमध्ये या फीज ज्या आहेत काउन्सिलिंग सेंटरवाल्याच्या खूप कमी असतात, पर्सेंटेज मध्ये खूप कमी असतात. त्यामुळे मी नेहमी सांगतो कुठेतरी जॉईन व्हा. आज आपण थांबूया. ओके, बाय.